सिंह राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत। ग्रहांच्या या हालचालीमुळे तुमचे भाग्य उजळणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमच्यासाठी शुभ रंग, शुभ क्रमांक आणि शुभ दिवस कोणता असेल ते जाणून घेऊयात। मार्चचा हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्याचा आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील। या काळात पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क वाढेल। उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उदयास येतील आणि संचित संपत्ती वाढेल। आठवड्याच्या मध्यात नवीन कामाचे नियोजन केले जाईल। कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आनंद मिळेल। जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद तुमच्या बाजूने निकाल लागतील। जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन किंवा मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। 7व्या घरात मंगळ आणि राहू असल्यामुळे कधीकधी अहंकार किंवा हट्टीपणा निर्माण होऊ शकतो। ते टाळा, अन्यथा नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो। आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचा संपर्क एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल, ज्याच्या मदतीने आर्थिक लाभ आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पद मिळू शकते। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि ते लग्नापर्यंत पोहोचू शकतात। वैवाहिक जीवन आनंदी राहील। आरोग्य सामान्य राहील। या आठवड्यात कुंभ राशीतील ग्रहांची सप्तम दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करेल। तुमच्या कारकिर्दीत तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ करेल आणि एखादा मोठा व्यवसाय करार अंतिम करण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात अहंकार टाळा, तर आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला रक्तदाब आणि थकवा याकडे लक्ष द्यावे लागेल। या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल। सिंह राशी या दरम्यान तुम्ही आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा, ज्यामुळे तुम्हाला तुमचा व्यावसायिक क्षमता सिद्ध करण्यास मदत होईल। तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवा। ताणतणाव टाळा। तुमचे आर्थिक व्यवस्थापन काळजीपूर्वक करा, यामुळे पैसे येतील। मार्च महिन्याचा हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्याचा आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ राहील। या काळात पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। वरिष्ठांशी संपर्क वाढतील। उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील आणि संचित संपत्ती वाढेल। नवीन प्रकल्पांचे नियोजन केले जाईल। कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आनंद मिळेल। जमीन आणि मालमत्तेच्या वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन किंवा मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। या आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचा संपर्क एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल, ज्यांच्या मदतीने आर्थिक लाभ आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पद मिळू शकते। तुमचे प्रेमजीवन अधिक गहिरे होईल आणि ते विवाहापर्यंत पोहोचू शकते। वैवाहिक जीवन आनंदी राहील। तुमचे आरोग्य सामान्य राहील। तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते। सिंह राशी या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात ताणतणाव असूनही तुमचे सामाजिक जीवन सुधारू लागेल। तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा नवीन मैत्री निर्माण करू शकता, विशेषतः शेजारी किंवा तुमच्या जवळच्या परिसरातील लोकांशी। तुमच्या आजूबाजूला छोटे उत्सव आणि मेळावे देखील असू शकतात, जिथे तुमची उपस्थिती महत्त्वाची आणि कौतुकास्पद असेल। तथापि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। बाहेरील अन्न टाळले पाहिजे आणि थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे। आठवड्याचे दिवस जसजसे पुढे जातात तसतसे ऊर्जेमध्ये मोठा बदल होतो। तुमचा आत्मविश्वास, भावनिक शक्ती आणि नेतृत्व गुण परत मिळू लागतात। समाज तुमच्या प्रयत्नांना ओळखू लागतो आणि तुमची प्रतिष्ठा मजबूत होते। व्यावसायिकांना जास्त संघर्ष न करता नवीन ऑर्डर, संधी किंवा सहयोग मिळू शकतात। हा काळ धोरणात्मक विचार आणि दीर्घकालीन नियोजनासाठी देखील अनुकूल आहे, जरी तुम्ही अति आत्मविश्वास टाळला पाहिजे। आठवड्याचा मध्य हा घरगुती सुसंवादासाठी विशेषतः सकारात्मक असतो। तुमच्या घरातील वातावरण अधिक शांत आणि भावनिकदृष्ट्या आधार देणारे बनते। तुम्ही तुमच्या कुटुंबाशी, विशेषतः तुमच्या आईशी, ज्यांचा स्नेह आणि मार्गदर्शनामुळे तुमचा मूड उंचावेल, ज्यांच्याशी खोलवर जोडलेले वाटू शकते। जर तुम्ही मालमत्ता, गुंतवणूक, नूतनीकरण किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अशा निर्णयांना पाठिंबा देतो। तुम्ही कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याची, चित्रपट पाहण्याची किंवा पिकनिकची योजना देखील आखू शकता, ज्यामुळे तुमचा उत्साह ताजा होईल। आठवड्याच्या शेवटी तुमचे लक्ष, वैयक्तिक वाढ,
प्रेम आणि व्यावसायिक स्थिरतेकडे वळते. तुम्हाला अधिक उत्साही, आशावादी आणि तुमच्या जीवनावर नियंत्रण असल्याचे जाणवते. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळतील, कदाचित तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि अभिमान मिळेल. प्रेमाच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमात सहजता येण्याऐवजी भावनिक तीव्रता येऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खूप जवळीक वाटू शकते, परंतु गैरसंवाद किंवा ताण यामुळे तात्पुरता तणाव निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही वचनबद्ध नात्यात असाल तर तुम्ही वाद टाळले पाहिजेत आणि अहंकाराऐवजी भावनिक समजुतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आठवडा जसजसा पुढे सरकतो तसतसे तुमचे प्रेमजीवन लक्षणीयरित्या सुधारू लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अधिक प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या उपलब्ध व्हाल. विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात अधिक उबदारपणा, विश्वास आणि सहकार्याचा अनुभव येईल. तुमचा जोडीदार घरगुती किंवा आर्थिक बाबींमध्ये व्यावहारिक पाठिंबा देऊ शकतो, ज्यामुळे परस्पर आदर वाढेल. सिंह राशी, आठवड्याचा मध्य हा करिअरच्या वाढीसाठी खूप फलदायी आहे. तुम्ही व्यवसायासाठी प्रवास करू शकता, बैठकांना उपस्थित राहू शकता किंवा फायदेशीर ठरणाऱ्या नेटवर्किंग संधीमध्ये सहभागी होऊ शकता. सर्जनशील, व्यावसायिक कलाकार किंवा कलाकारांना मान्यता किंवा पुरस्कार मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी तुमची व्यावसायिक गती मजबूत राहील. तुम्ही आत्मविश्वासू, प्रेरित आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहात असे तुम्हाला वाटेल. आठवड्याच्या अखेरीस शिक्षण आणि करिअर दोन्हीमध्ये यश मिळवण्याची शक्यता जास्त आहे. या आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक दिलासा आणि संधी मिळेल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा, मागील गुंतवणूक किंवा व्यवसायातील नफा यासारख्या गुप्त किंवा अनपेक्षित स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. या काळात मालमत्तेशी संबंधित निर्णय देखील फायदेशीर ठरू शकतात. आठवड्याचा मध्य आणि उत्तरार्धात सट्टेबाजीच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे, परंतु तुम्ही बेपर्वा जोखीम घेण्याचे टाळले पाहिजे. काळजीपूर्वक नियोजन आणि शिस्तबद्ध बजेटिंग केल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होते. तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न, बोनस किंवा आर्थिक मान्यता मिळू शकेल. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याबद्दल अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटेल. या आठवड्याच्या अखेरीस तुमचे आरोग्य स्थिर होईल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांत, भावनिकदृष्ट्या समाधानी आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने वाटेल. सिंह राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग भगवा असेल, शुभ क्रमांक 1 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि या आठवड्यात तुमच्यात आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.